नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत. विषय आहे सायबर साक्षरतेचं सामाजिक महत्त्व. आणि यासाठी आपण विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही विचारांवर नजर टाकणार आहोत. आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. आजचं जग कसं डिजिटल आहे हे आपल्याला माहिती आहेच. तर मग या जगात सुरक्षित आणि सजग कसं राहायचं, सायबर साक्षरता का गरजेची आहे, विद्यानंद यांच्या दृष्टिकोनातून हे समजून घेऊया. कारण बघा, इंटरनेटमुळे आयुष्य सोपं झालंय हे खरंय, पण त्याचवेळी काही न दिसणारे धोकेही वाढलेत. विद्यानंद यांनी त्यांच्या लेखनात हे धोके आणि उपाय कसे मांडलेत ते आज बघूया. अगदी बरोबर. म्हणजे आपण अशा काळात आहोत ना, जिथे सकाळपासून रात्रीपर्यंत आपलं आयुष्य हे डिजिटल गॅजेट्सनी वेढलेलं आहे. मोबाईल, कम्प्युटर, सोशल मीडिया, ऑनलाईन शॉपिंग, बँकिंग हे सगळं आता गरजेचं झालं नाही का? विद्यानंद आपल्या लेखनाची सुरुवातच इथून करतात की ही जी डिजिटल क्रांती आहे ती एकीकडे संधी देतीये, पण दुसरीकडे काय म्हणतात त्याला, सायबर गुन्हेगारीसाठी एक नवं मैदानच तयार झाले. त्यांची मांडणी याच गोष्टीवर भर देते की या सोयी आणि धोके यातलं संतुलन महत्वाचं आहे. म्हणजे सुरुवातीलाच ते या दुधारी तलवारीकडे आपलं लक्ष वेधतात. मग ते सायबर साक्षरता या संकल्पनेकडे कसे येतात? कारण अनेकांना अजूनही वाटतं की कम्प्युटर वापरता आला, इंटरनेट चालवता आलं की झालं, आपण झालो सायबर साक्षर. विद्यानंद काय म्हणतात याबद्दल? बरोबर. इथेच विद्यानंद एक महत्वाचा फरक स्पष्ट करतात. ते म्हणतात की नुसती उपकरणं वापरता येणं म्हणजे झालं डिजिटल कौशल्य, म्हणजे डिजिटल स्किल. पण सायबर साक्षरता, सायबर लिटरसी ही त्याहून खूप पुढची गोष्ट आहे. त्यांच्या मते या 3 मुख्य गोष्टी येतात. एक म्हणजे तांत्रिक ज्ञान, धोके कसे ओळखायचे, सेफ्टी सेटिंग्स कशा वापरायच्या वगैरे. 2 माहितीची गोपनीयता आणि सुरक्षितेबद्दलची सजगता, म्हणजे प्रायव्हसी आणि सिक्युरिटी अवेअरनेस. आणि 3 डिजिटल जगात वावरण्याची नीतिमत्ता, म्हणजे आपली आचारसंहिता, डिजिटल एथिक्स आणि एटिकेट. ते याला फक्त कौशल्य नाही म्हणत, तर डिजिटल नागरिकत्व म्हणतात, डिजिटल सिटिझनशिप. डिजिटल नागरिकत्व हा शब्द खरंच खूप छान आहे. म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी वापरणारा नाही, तर जबाबदार वापरकर्ता. हे कल्पना तर खूपच व्यापक वाटतेय. मग विद्यानंद हे वैयक्तिक साक्षरतेचं नातं थेट समाजाशी कसं जोडतात? म्हणजे एका व्यक्तीच्या साक्षरतेचा समाजावर काय परिणाम होतो, काय विश्लेषण आहे त्यांचं? त्यांच्या लेखनाचा गाभाचा आहे म्हणायला हरकत नाही. ते म्हणतात की वैयक्तिक सायबर सुरक्षा तर महत्त्वाची आहेच, पण जेव्हा समाजात मोठ्या प्रमाणावर सायबर साक्षरता पसरते तेव्हा त्याचे परिणाम अनेक पटींनी वाढतात. ते 3 मुख्य सामाजिक परिणामांवर भर देतात. पहिला म्हणजे वाढलेली सामाजिक जागरूकता, इन्क्रीज्ड सोशल अवेअरनेस. म्हणजे कसं की जेव्हा खूप लोक धोके ओळखायला लागतात तेव्हा फसवणुकीचे प्रयत्न आपोआप कमी होतात. खोट्या बातम्या, द्वेष पसरवणारे मेसेज यांना आळा बसतो, कारण लोक ते ओळखतात आणि थांबवतात. त्यांनी एक उदाहरण पण दिले त्यांच्या लेखात की कसा एका गावात काही सायबर साक्षर लोकांनी मिळून एका मोठ्या ऑनलाईन स्कॅमला बळी पडण्यापासून अनेकांना वाचवलं. अरे वा, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एकाची जागरूकता इतरांना वाचवू शकते. दुसरा सामाजिक परिणाम कोणता सांगितलाय त्यांनी? दुसरा परिणाम म्हणजे वाढलेली सामाजिक जबाबदारी, एनहॅन्स्ड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. विद्यानंद म्हणतात की जी व्यक्ती साक्षर असते ना, ती फक्त स्वतःच्या सुरक्षेचा विचार करत नाही, तर आपल्या ऑनलाईन वागण्याचा इतरांवर काय परिणाम होईल याचाही विचार करते. उदाहरणार्थ, माहिती खरी आहे की नाही हे तपासल्याशिवाय फॉरवर्ड न करणं. हो, हे तर खूप कॉमन आहे आजकाल. अगदी. किंवा इतरांचे फोटो, माहिती त्यांच्या परवानगीशिवाय शेअर न करणं. ऑनलाईन बोलताना चांगली भाषा वापरणं. यातून काय होतं, एक प्रकारची सामाजिक शिस्त निर्माण होते. आणि तिसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे नैतिक पाया मजबूत होतो, स्ट्रेंथनिंग एथिकल फाउंडेशन. सायबर बुलिंग, ट्रोलिंग, द्वेष पसरवणं यांसारख्या वाईट गोष्टींना साक्षर समाजात वाव कमी मिळतो, कारण लोकांना कळतं की आपल्या वागण्याचे नैतिक परिणाम काय आहेत. ते म्हणतात सायबर स्पेस हे समाजाचंच प्रतिबिंब आहे, त्यामुळे समाजाला निरोगी ठेवायचं असेल तर सायबर स्पेसही निरोगी ठेवावी लागेल. सायबर स्पेस हे समाजाचंच प्रतिबिंब आहे. खरंच खूप विचार करायला लावणारा वाक्य आहे हे. आता आपण जरा रोजच्या अनुभवाकडे येऊया. व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर सतत काहीतरी लिंक्स येत असतात, मेसेजेस येतात, नोकरीची संधी, तुमची लॉटरी लागली, किंवा ते वीज बिल भरा नाही तर कनेक्शन कापलं जाईल. अशा मेसेजेसमुळे कितीतरी लोक फसल्याच्या बातम्या आपण वाचतो. विद्यानंद यांच्या लेखनात या सामान्य धोक्यांबद्दल काय विश्लेषण आहे?
विद्यानंद या सामान्य धोक्यांना एक वेगळं नाव देतात, सायबर माइनफील्ड्स. सायबर माइनफील्ड्स म्हणजे असे छुपे धोके ज्यावर आपला पाय कधीही पडू शकतो. ते फिशिंग लिंक्सबद्दल म्हणजे फसवे दुवे जी आपली बँक माहिती किंवा पासवर्ड चोरतात त्याबद्दल खूप सविस्तर लिहितात. ते सांगतात की हल्लेखोर आता फक्त इंग्रजीत नाही तर आपल्या स्थानिक भाषांमध्ये अगदी व्यवस्थित व्याकरण वापरून मेसेज पाठवतात, जेणेकरून विश्वास बसावा. अच्छा, म्हणजे अजून धोका वाढलाय? हो तर, बनावट सरकारी योजना, खोट्या नोकरीच्या जाहिराती किंवा कधीकधी भावनिक आवाहन करणारे मेसेज, जसं मदतीची याचना वगैरे, हे वापरून लोकांना फसवतात. आणि हो, अफवा आणि चुकीची माहिती, मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन याचा प्रसार हा सुद्धा एक मोठा सामाजिक धोका आहे असं ते मानतात. यामुळे समाजात गैरसमज, तणाव निर्माण होऊ शकतो. मग या सायबर माइनफील्ड्समधनं सुरक्षित कसं चालायचं? विद्यानंद काय सल्ला देतात? विचारपूर्वक क्लिक करणे याबद्दल काय म्हणतात ते? विचारपूर्वक क्लिक करणे किंवा माइंडफुल क्लिकिंग हा त्यांच्या मते सायबर सुरक्षेचा एकदम पाया आहे. ते म्हणतात, कोणतीही लिंक उघडण्याआधी किंवा कोणतीही माहिती देण्याआधी स्वतःला 3 प्रश्न विचारा. हे कोणी पाठवलंय? म्हणजे सोर्स विश्वास ठेवण्यासारखा आहे का? त्यांना ही माहिती का हवी आहे? म्हणजे खरंच गरज आहे का द्यायची? यात काहीतरी वेगळं किंवा असं टू गुड टू बी ट्रू वाटतंय का? म्हणजे आकर्षक ऑफर किंवा भीती घालणारा मेसेज. यासोबतच ते अर्थातच नियमित पासवर्ड बदलणं, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरणं, सार्वजनिक वायफायवर महत्त्वाचे व्यवहार टाळणं, अशा प्रॅक्टिकल गोष्टींवरही भर देतात. पण त्यांचा मुख्य भर हा टेक्नॉलॉजीपेक्षा मानसिक सजगतेवर आहे. मानसिक सजगता हा खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता थोडं मुलांच्या बाबतीत बोलूया. लहान मुलं आजकाल खूप लवकर या डिजिटल जगाच्या संपर्कात येतात. त्यांच्यासाठी सायबर सुरक्षेचं महत्त्व काय आणि पालकांची भूमिका काय असावी यावर विद्यानंद काय म्हणतात? हो, विद्यानंद मुलांच्या सायबर सुरक्षेला खूप महत्त्व देतात. ते म्हणतात की मुलांचं मन कसं जिज्ञासू असतं आणि त्यांना या डिजिटल जगात वावरताना धोक्यांची कल्पना नसते. तर पालकांनी फक्त हे करू नको ते करू नको असं न सांगता त्यांच्याशी बोलावं, संवाद साधावा. मुलांना हे समजावून सांगायला हवं की बाबा, ऑनलाईन जगात भेटणारी प्रत्येक व्यक्ती खरी नसते किंवा शेअर केलेली प्रत्येक गोष्ट सुरक्षित नसते. त्यांनी डिजिटल फुटप्रिंट ही संकल्पना मुलांना समजावून सांगायला हवी. म्हणजे आपण ऑनलाईन जे काही करतो ते मागे राहतं आणि त्याचे परिणाम नंतर होऊ शकतात. हो, हे फार महत्त्वाचं आहे. अगदी. सायबर बुलिंग म्हणजे काय, ते कसं ओळखायचं, त्याला कसं सामोरं जायचं याबद्दलही मोकळेपणानं बोलायला हवं. विद्यानंद इथे एक वेगळा मुद्दा पण मांडतात. ते म्हणतात की मुलांचा स्क्रीन टाईम कमी करणे इतकंच महत्त्वाचं आहे की ते स्क्रीनवर काय बघतात आणि काय करतात यावर लक्ष ठेवणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं. हे फक्त बंधन घालणं नाहीये, तर त्यांना जबाबदार डिजिटल नागरिक बनवण्याची प्रक्रिया आहे. बरोबर. म्हणजे मुलांच्या बाबतीत संवाद आणि मार्गदर्शन यावर त्यांचा मुख्य भर दिसतोय. आता आपण फायद्यांकडे वळूया. समजा विद्यानंद म्हणतात तसं समाजात सायबर साक्षरता चांगली रुजली तर त्याचे काय ठोस फायदे दिसतील? काय अधोरेखित केले त्यांनी? विद्यानंद यांच्या विश्लेषणानुसार सायबर साक्षर समाजाचे 3 मुख्य फायदे आहेत. पहिला, अर्थातच आर्थिक आणि डिजिटल फसवणुकीपासून संरक्षण, प्रोटेक्शन फ्रॉम डिजिटल फ्रॉड. जेव्हा समाजातले बरेच लोक स्कॅम्स ओळखू शकतील तेव्हा सायबर गुन्हेगारांना यश मिळणं खूप कठीण होईल. यामुळे लोकांचं आणि पर्यायाने देशाचंही आर्थिक नुकसान टळेल. त्यांनी एका अभ्यासाचा संदर्भ पण दिलाय, जिथे सायबर साक्षरता जास्त असलेल्या भागात ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाण खूप कमी आढळलं. हा तर थेट आर्थिक फायदा झाला. दुसरा फायदा काय? दुसरा फायदा त्यांनी सांगितलाय, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याची सुरक्षितता, प्रोटेक्शन ऑफ मेंटल अँड सोशल वेलबिंग. म्हणजे बघा, आजकाल ऑनलाईन जगात ज्या अफवा पसरतात, द्वेष पसरवणारे मेसेजेस येतात, खोट्या बातम्या, यामुळे लोकांमध्ये भीती, राग, अविश्वास, तणाव वाढतो. जी व्यक्ती सायबर साक्षर असते ती अशा माहितीला सहजासहजी बळी पडत नाही. ती सत्यता पडताळून पाहते आणि ती पुढे पसरवत नाही. यामुळे समाजातलं मानसिक वातावरण चांगलं राहतं, सामाजिक सलोखा टिकायला मदत होते. विद्यानंद म्हणतात की सायबर साक्षरता ही एक प्रकारे माहितीच्या प्रदूषणाविरुद्ध लढाईसाठी गरजेची आहे. अगेन्स्ट इन्फॉर्मेशन पोल्युशन. माहितीचं प्रदूषण हा शब्दप्रयोग खरंच आजच्या काळात खूप महत्त्वाचा वाटतो. आणि तिसरा फायदा? तिसरा फायदा म्हणजे तंत्रज्ञानाचा विधायक आणि जबाबदार वापर. कन्स्ट्रक्टिव्ह अँड रेस्पॉन्सिबल यूज ऑफ टेक्नॉलॉजी.
सायबर साक्षरता लोकांना फक्त टेक्नॉलॉजीचे ग्राहक नाही बनवत, तर त्याचा वापर शिक्षण, कौशल्य वाढवण्यासाठी, सामाजिक कामासाठी, काहीतरी नवीन करण्यासाठी कसा करता येईल याबद्दल विचार करायला लावते. डिजिटल वेलबिंग म्हणजे तंत्रज्ञानाचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो याची जाणीव हा पण याचा साक्षरतेचा भाग आहे. विद्यानंद यांच्या मते साक्षर समाज टेक्नॉलॉजीचा वापर विकासाचं इंजिन म्हणून जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. क्या बात है. म्हणजे सायबर साक्षरता आपल्याला फक्त धोक्यांपासून वाचवत नाही, तर एका जास्त प्रगल्भ आणि जबाबदार डिजिटल समाजाकडे नेते. पण मग ही साक्षरता समाजात पोहोचणार कशी? ही जबाबदारी कोणाची आहे? याबद्दल विद्यानंद काय म्हणतात? फक्त सरकारची जबाबदारी आहे का ही? नाही, अजिबात नाही. विद्यानंद सामूहिक जबाबदारी, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी यावर खूप भर देतात. ते म्हणतात की सायबर साक्षरतेचा प्रसार हा एकाच मार्गाने नाही, तर अनेक पातळ्यांवर व्हायला हवा. शाळा आणि कॉलेजेसनी अभ्यासक्रमात सायबर सुरक्षेचा समावेश करायला हवा, पण फक्त एक विषय म्हणून नाही, तर एक आवश्यक जीवन कौशल्य म्हणून. त्यांनी असं आवाहन केलंय की प्रत्येक शिक्षकाने डिजिटल नागरिकत्वाचा शिक्षक व्हावं. सरकारी पातळीवर पण फक्त कायदे करून किंवा जाहिराती करून नाही चालणार, तर सायबर गुन्ह्यांचा तपास आणि शिक्षा जलद गतीने होणं पण गरजेचं आहे. आणि मग स्वयंसेवी संस्था, कंपन्या यांची काय भूमिका असू शकते? विद्यानंदन यांच्या मते स्वयंसेवी संस्था म्हणजे NGOs स्थानिक पातळीवर खूप चांगलं काम करू शकतात, विशेषतः ग्रामीण भागात किंवा जिथे डिजिटल साक्षरता कमी आहे तिथे. कार्यशाळा, पथनाट्य, सोप्या भाषेत माहिती देणं. बँका आणि फायनान्स कंपन्यांनी पण फक्त व्यवहारांच्या सुरक्षेबद्दल नाही, तर इतर सायबर धोक्यांबद्दल पण ग्राहकांना सतत सांगायला हवं. कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित ट्रेनिंग ठेवायला हवं. मीडियाने पण यात सकारात्मक भूमिका घ्यावी. विद्यानंद म्हणतात की सायबर सुरक्षा ही एका साखळीसारखी आहे आणि तिची प्रत्येक कडी मजबूत असणं आवश्यक आहे. त्यामुळे कुटुंब, मित्रमंडळी, कामाचं ठिकाण, प्रत्येक ठिकाणी याबद्दल बोललं गेलं पाहिजे. सायबर सुरक्षा ही साखळी आहे, हे खरंच खूप महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे प्रत्येकाची भूमिका आहे यात. आता आपण विद्यानंदनच्या लेखनातल्या त्या 2 वाक्यांकडे येऊया, जे या सगळ्या चर्चेचं सार सांगतात असं मला वाटतं. पहिलं वाक्य आहे, डिजिटल युगात साक्षर होणं म्हणजे केवळ शिक्षित होणं नाही, तर सजग आणि सुरक्षित नागरिक होणं आहे. याबद्दल काय वाटतं? हे वाक्य सायबर साक्षरतेचं महत्त्व अगदी नेमकेपणानं मांडतं. शिक्षण आपल्याला ज्ञान देतं, बरोबर, पण सायबर साक्षरता त्या ज्ञानाचा वापर करताना जी सजगता लागते, जी विजिलन्स लागते आणि जी विवेकबुद्धी लागते म्हणजे प्रुडन्स, ती देते. डिजिटल जगात वावरताना फक्त माहिती असून चालत नाही. सतत बदलणारे धोके ओळखता येणं, माहिती खरी आहे की खोटी हे तपासता येणं, आपल्या कृतींचे काय परिणाम होतील याचा विचार करणं, हे म्हणजे सजग असणं. आणि याच सजगतेतून खरी सुरक्षितता येते, सिक्युरिटी, जी फक्त अँटीव्हायरस किंवा पासवर्डवर अवलंबून नसते. विद्यानंद यांच्या मते ही सजगता आणि सुरक्षितता मिळवणं हेच खरं डिजिटल नागरिकत्व आहे. हां. आणि दुसरं वाक्य, सायबर साक्षर समाज म्हणजे सुरक्षित आणि प्रगत समाज. हे वाक्य पहिल्या वाक्याचाच पुढचा स्वाभाविक टप्पा आहे. जेव्हा समाजातले बहुतेक नागरिक सायबर सजग आणि सुरक्षित होतात, तेव्हा तो समाज फक्त गुन्हेगारीपासून वाचतो असं नाही, तर तो तंत्रज्ञानाचा वापर अधिक चांगल्या, सकारात्मक आणि उत्पादक कामांसाठी करू शकतो. ऑनलाईन व्यवहार जास्त सुरक्षित होतात, डिजिटल अर्थव्यवस्थेला गती मिळते, सरकारी कामात पारदर्शकता येते, वेग येतो. विद्यानंद म्हणतात की जसं रस्ते सुरक्षित असल्याशिवाय वाहतूक सुरळीत होत नाही, तसं सायबर स्पेस सुरक्षित असल्याशिवाय डिजिटल प्रगतीचा वेग वाढू शकत नाही. त्यामुळे सायबर साक्षरता ही फक्त बचावाची गोष्ट नाही, तर ती सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठीची एक पुरवठ आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. सुरक्षितता आणि प्रगती ह्या एकमेकांना पूरक आहेत. खरंच खूप सविस्तर आणि महत्त्वाचं विश्लेषण आहे हे. तर आजच्या आपल्या ह्या चर्चेतून आपण विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारावर सायबर साक्षरतेच्या अनेक पैलूंवर बोललो. आपण पाहिलं की सायबर साक्षरता म्हणजे फक्त तांत्रिक ज्ञान नाही, तर त्यात सजगता, जबाबदारी आणि नीतिमत्ता या सगळ्याचा समावेश आहे. वैयक्तिक सुरक्षेसोबतच सामाजिक स्वास्थ्यासाठी ती किती महत्त्वाची आहे हेही बघितलं. सामान्य धोके जसं की फिशिंग आणि अफवा ते कसे ओळखायचे, मुलांमध्ये डिजिटल नागरिकत्वाची भावना कशी वाढवायची आणि सायबर साक्षर समाजाचे फायदे काय आहेत, यावर विद्यानंद यांचे विचार आपण समजून घेतले.
आणि हो, सामूहिक प्रयत्नांची गरजही त्यांनी अधोरेखित केली. नक्कीच. आणि ही चर्चा आता संपवताना श्रोतांसाठी एक विचार मनात येतोय, जो विद्यानंद यांच्या सामूहिक जबाबदारीच्या कल्पनेशी जोडलेला आहे. बघा, आपण स्वतः सायबर सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतोच, पण आपल्या आजूबाजूला, कुटुंबात, मित्रांमध्ये, कामाच्या ठिकाणी असे अनेक जण असू शकतात ज्यांना या धोक्यांची पुरेशी कल्पना नसेल किंवा ते बिचारे टेक्नॉलॉजीमुळे थोडे गोंधळलेले असतील. त्यांना मदत करणं, त्यांना सोप्या भाषेत काहीतरी सांगणं, त्यांना जागरूक करणं, ही फक्त आपली निवड आहे की आपली एक नैतिक जबाबदारी पण आहे? विद्यानंद यांच्या मते सायबर साक्षर समाज घडवणं हे एक मिळून करायचं काम आहे. तर या कामात आपला छोटासा वाटा उचलण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार नक्कीच करायला हवा. कारण जसं म्हटलं, साखळीची प्रत्येक कडी मजबूत असायला हवी, नाही का?